कंत्राटी नोकर भरती रद्द करण्याची सरकारची घोषणा फसवी असल्याचं समोर आलं। रद्द केलेल्या 9 एजन्सीजना 9 महिन्यांची मुदतवाढ दिली गेली आहे। धक्कादायक बाब समोर आली आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुदतवाढीचा GRच समोर आणलाय। यामध्ये 9 एजन्सीजना 9 महिन्यांची मुदतवाढ दिली गेली आहे। त्यामुळे हे कंत्राटी कर्मचारी 9 महिने शासकीय यंत्रणा सत्ताधाऱ्यांना निवडणूक फंड गोळा करायचा आहे का असा सवाल देखील विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय। तर कंत्राटी नोकर भरती संदर्भात रद्द करण्यात आलेली घोषणा ही फसवी असल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। रद्द केलेल्या 9 एजन्सीजना 9 महिन्यांची मुदतवाढ दिली गेली आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हा आरोप केलेला आहे। सत्ताधाऱ्यांना निवडणूक फंड गोळा करायचा आहे का असा सवाल देखील विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेला आहे। राज्यातील तरुणांना नोकर भरतीसाठी काही एजन्सीज तैनात केल्या होत्या, मात्र त्यानंतर यावर वाद झाला, कारण या सर्व एजन्सीज या भाजपाच्या पक्षाशी संबंधित असल्याचं समोर आलं होतं। त्यानंतर कंत्राटी नोकर भरती रद्द करण्याची घोषणा केली होती, मात्र ही घोषणा फसवी असल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं। बंद केल्याचं शासनाने जाहीर केलं होतं, पण त्यांना अजूनही हे संपूर्ण राज्य सरकारने दिशाभूल केल्याचं आता माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे। म्हणून मी महाराष्ट्रातील तरुणांना पुन्हा आवाहन करतोय की सरकार जर तरुणांशी या राज्यातील बेरोजगारांशी खोटं बोलून फसवणूक करत असेल तर महाराष्ट्रातील तरुणांनी पुन्हा रस्त्यावर येण्याची आवश्यकता आहे। कंत्राटी भरती करणाऱ्या कंपन्यांना 9 महिन्याची मुदतवाढ का दिली? तुम्ही कंत्राटी पद्धत रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, घोषित केले होतं, मग 9 महिन्याची मुदत देऊन तुम्ही काय साध्य करू इच्छिता? या 9 महिन्यात या सर्व कंत्राटी कंपन्यांना साधारणतः 600 कोटी रुपयात फायदा होणार आहे। हे 600 कोटी रुपये का निवडणूक फंड म्हणून तुम्हाला गोळा करायचा होता, म्हणून तुम्ही या 9 महिन्याची मुदतवाढ दिली आणि तरुणांच्या भावनांशी खेळलात तुम्ही। तरुण रस्त्यावर उतरला होता त्यावेळेस घाबरून तुम्ही त्या तरुणाची दिशाभूल करण्याचं काम केलंय। एकीकडे कंत्राटी भरती बंद केल्याचा कांगावा करायचा आणि दुसरीकडे मात्र या सगळ्या कंपन्यांना 9 महिने हे 600 कोटी रुपये का निवडणूक फंड म्हणून तुम्हाला गोळा करायचा होता, म्हणून तुम्ही या 9 महिन्याची मुदतवाढ दिली आणि तरुणांच्या भावनांशी खेळलात तुम्ही। तरुण रस्त्यावर उतरला होता त्यावेळेस घाबरून तुम्ही त्या तरुणाची दिशाभूल करण्याचं काम केलंय। एकीकडे कंत्राटी भरती बंद केल्याचा कांगावा करायचा आणि दुसरीकडे मात्र या सगळ्या कंपन्यांना 9 महिने तर कंत्राटी नोकर भरती रद्द करण्याची सरकारची घोषणा फसवी असल्याचं समोर आलेलं आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। रद्द केलेल्या 9 एजन्सीजना 9 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुदतवाढीचा GRच समोर आणलेला आहे। या सर्व एजन्सीजना 9 महिन्यांची मुदतवाढ दिलेली आहे। त्यामुळं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरती रद्द करतोय असं जे म्हटलं होतं ते फसवा आहे का असा सवाल समोर उपस्थित होतोय। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी GR समोर आणत या संदर्भात ही घोषणा फसवी असल्याचं म्हटलंय। आपल्यासोबत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे जोडलेत। सुषमाताई, कंत्राटी नोकर भरती रद्द करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती, मात्र विजय वडेट्टीवार यांनी GRच समोर आणलाय की ही कंत्राटी नोकर भरती रद्द केलेली नसून 9 एजन्सीजना 9 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे। वडेट्टीवार यांनी जे म्हटलं त्याच्यामध्ये बरंच तथ्य आहे। कंत्राटी भरतीचा जरी इकडे गवगवा केला जात असला की आम्ही ती भरती बंद केली वगैरे, ती कुठेही बंद झालेली नाही। किंबहुना काही ठिकाणी तशा पद्धतीने भरती करण्यासाठीची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे। त्यामुळे फडणवीस साहेब एकीकडे जी माहिती देतात ती धादांत, म्हणजे खरं तर एवढ्या जबाबदार व्यक्तीने अशी चुकीची आणि अशी खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करू नये। पण ठीक आहे, विरोधी पक्षनेते म्हणून वडेट्टीवारांनी एका अर्थाने ही माहिती समोर आणली, आभारी आहोत आम्ही त्यांचे। सुषमाताई, या सर्व एजन्सीज आहेत त्या भाजपाशी संबंधित आहेत हे सुद्धा समोर येत आहे। कंत्राट भरतीच्याच कशाला, सध्या राज्यामध्ये अगदी काय म्हणता येईल, छोट्यातली छोटी वस्तू तुम्हाला काडीपेटी घ्यायची असेल सरकारी कारभारांसाठी तर तिथं पासून
ते मोठ्यातल्या मोठ्या वस्तूपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीची ठेकेदारी, टेंडर, कामं ही सगळीच्या सगळी भाजपच्याच लोकांना पुरवली जातात. विशेषतः ज्यांच्यावर काही चौकशींचे ससेमिरे आहेत जी. अशा लोकांना पुरवली जातात. अगदी काल परवाच आपण त्या ब्रिस कंपनीचं आणि क्रिस्टल गव्हर्नमेंटचं आपण पाहिलेलंच आहे. हो. त्यामुळे सरकार लाभार्थी हे सर्वसामान्य लोक लाभार्थी नाहीयेत, तर सरकारमधलेच लोक हे सरकारचे लाभार्थी आहेत. जी, धन्यवाद सुषमाताई दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मी चर्चा केली. त्या सरकारने केलेलं हे एम्पॅनलमेंट आणि त्या अनुरूप ही जी काही या ठिकाणी कंत्राटी भरतीच्या संदर्भात काढलेला GR आहे हा आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कंत्राटी भरती करणाऱ्या कंपन्यांना 9 महिन्याची मुदतवाढ का दिली? तुम्ही कंत्राटी पद्धत रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, घोषित केले होतं. मग 9 महिन्याची मुदत देऊन तुम्ही काय साध्य करू इच्छिता? या 9 महिन्यात या सर्व कंत्राटी कंपन्यांना साधारणतः 600 कोटी रुपयात फायदा होणार आहे. बंद केल्याचं शासनाने जाहीर केलं होतं, पण त्यांना अजूनही हे संपूर्ण राज्य सरकारने दिशाभूल केल्याचं आता माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे. म्हणून मी महाराष्ट्रातील तरुणांना पुन्हा आवाहन करतोय की सरकार जर तरुणांशी या राज्यातील बेरोजगारांशी खोटं बोलून फसवणूक करत असेल तर महाराष्ट्रातील तरुणांनी पुन्हा रस्त्यावर येण्याची आवश्यकता आहे. हे 600 कोटी रुपये का निवडणूक फंड म्हणून तुम्हाला गोळा करायचा होता, म्हणून तुम्ही या 9 महिन्याची मुदतवाढ दिली आणि तरुणांच्या भावनांशी खेळलात. तुम्ही तरुण रस्त्यावर उतरला होता त्यावेळेस घाबरून तुम्ही त्या तरुणाची दिशाभूल करण्याचं काम केलंय. एकीकडे कंत्राटी मदती बंद केल्याचा कांगावा करायचा आणि दुसरीकडे मात्र या सगळ्या कंपन्यांना 9 महिन्याची मुदतवाढ द्यायची, म्हणजे निवडणूक मारून न्यायची आणि त्यातून पैसे उभे करायचे. हे सरकारचं एकूण काम दिसते. हे 9 महिने काढायचे आणि पुढे पुन्हा मुदतवाढ द्यायची. सरकार आलं की कोणी ओरडणार नाही आणि तरुणांना या संदर्भातून उद्ध्वस्त करायचा हा GR सरकारचा आहे. आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी अतुल लोंढेजी जोडलेले आहेत. अतुलजी, विजय वडेट्टीवार यांनी मुदतवाढीचा GR समोर आणलेला आहे. कंत्राटी नोकर भरती रद्द करण्याची घोषणा फसवी असल्याचं म्हटलेलं आहे. हे सरकार नेहमी या महाराष्ट्रातल्या युवकांच्या डोळ्यामध्ये धूळ झोकण्यापासून दुसरं काही न करणार आहे. जेव्हा 2019च्या निवडणुका होत्या तेव्हा 72,000ची मेगा भरती करण्याची यांनी घोषणा केली होती 1-1.5 वर्ष अगोदर, पण ती घोषणा हवेतच विरून गेली. आणि मग त्याच्यानंतर 32 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी आज या सगळ्या वेगवेगळ्या परीक्षांच्या तयारी करत आहेत. त्यांच्यासोबत धोका करण्याचं काम जे आहे हे सुरू आहे. यांनी कंत्राटी भरतीवर काँग्रेसनी एकदम स्ट्रॉंग ऑब्जेक्शन घेतलेलं होतं. त्या संदर्भामध्ये प्रदेशाध्यक्ष सन्माननीय नाना पटोले यांच्या नेतृत्वात आम्ही राज्यपालांना भेटून या सगळ्या गोष्टी लक्षात आणून दिल्या होत्या. अगदी जळगावमध्ये तहसीलदार पदासाठी कंत्राटी भरतीचा प्रयत्न यांनी केलेला होता. आता तहसीलदार पदासाठी जर हे कंत्राटी भरती करणार असेल तर राज्याची गोपनीयता, त्याच्यामध्ये असलेले क्वासी ज्युडिशियल पॉवर, हे सगळे तुम्ही कंत्राटी भरतीवर देणार म्हणजे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन काय प्रशासनाकडे हे स्पष्टपणे दिसतं. म्हणजे असे लोक भरले म्हणजे लोकांनाही सेवा मिळणार नाही, लोकांना अडचणी होणार आणि प्रत्यक्षामध्ये ज्याला नोकरी मिळणार तोही नोकरी व्यवस्थित करू शकणार नाही. त्यामुळे हे जे आहे हे फसवं सरकार आहे, हे धोकेबाज सरकार आहे. हे या महाराष्ट्रातल्या 32 लाख तरुणांच्या डोळ्यामध्ये धूळ झोकणारं सरकार आहे आणि हे 9 महिन्यांनी जे त्यांनी पुन्हा वाढवलेलं आहे हे त्यांचेच काही बगलबच्चे आहे, ज्यांच्या कंपन्या आहे त्यांना फायदे पोहोचवण्यासाठी करण्यात आलेला आहे. धन्यवाद अतुलजी दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.